नर्मदे हर. नमस्कार. नर्मदे हर या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करते. सुचेताताई, तुमचं सुचेताताई पंचनदीकर, तुमच्या नावातच नदी आहे. तर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचा थोडा परिचय द्यावा. नर्मदे हर. मी सुचेता पंचनदीकर, जन्मापासून पुण्यातच राहिले वाढले आणि फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे नवरा मुलगा सासू सासरे दीर जाऊ असं जॉईंट फॅमिलीत राहणारी आणि लहानपणापासनं व्यायामाची आवड जिम्नॅस्टिक मध्ये होते. घरात लहानपणापासून ही जॉईंट फॅमिलीतच राहिले, सासरी तशीच राहिली. त्यामुळे आणि आता मुलगा मोठा झाला त्यामुळे आता काहीतरी छान स्वतःसाठी करावं म्हणून सगळं स्पोर्ट्स आणि ह्याच्यात आले. मला असं आवडेल विचारायला की तुमच्या मनात असं कधी आलं की आपण नर्मदा परिक्रमा करावी, आणि विशेष म्हणजे जेव्हा आपल्या मनात येतं तेव्हा मग आपण काय तयारीला सुरुवात करतो करण्यासाठी? तर नर्मदा परिक्रमा म्हटलं की नाव ऐकल्यावर सगळ्यांना एक वेगळा आनंद, उत्सुकता अशा संमिश्र भावना असतात ज्या माझ्या पण होत्या. मग परिक्रमा करायचं हे खूप वर्षापासून होतं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कुंटांच्या नर्मदे हर पुस्तकामुळे निम्म्याहून अधिक लोक हे प्रेरित झाले. सो तसं मी पण झाले आणि बरेच वर्ष सायकलिंग मध्ये असल्यामुळे पहिल्यांदा सायकलवर परिक्रमा करावी असं डोक्यात आलं. तर मग विचारपूस केली की आत्तागळ्यात कोणी केली आहे का? तर दोघं तिघं होते. उपेंद्र दादा म्हणून एक जण आहेत, उपेंद्र शेवडे. मग ह्यांनी पण सायकल वरतीच केली? हो हो, त्यांनी सायकलवर केली आहे. मग आपण म्हणतो ना की तयारी काय करायची, तर मग त्यांना जाऊन भेटले. ते म्हणले तुम्ही काही काळजी करू नका, एक तर पहिलं सायकलिंगला सुरुवात करा. मग माझ्याकडे रस्ता काय आहे हे मला काही माहिती नव्हता. म्हणलं काही काळजी करू नका, जायचंय. त्याच्या 2 दिवस आधी अक्षरशः त्यांनी मला सगळ्या रस्त्याची PDF, अरे वा, काय करायचं असतं, परिक्रमा कशी करतात, काय नियम असतात, कुठून उचलायचे, सायकलनी कशी घेऊन जा पासून सगळं माहिती दिली त्यांनी. मला अजून एक प्रश्न, तुम्ही सायकलने म्हणालात आणि तुम्ही म्हणालात की त्यांनी सांगितलं तुम्हाला की रोज सायकल चालवायची. मग त्यांनी असं काही सांगितलं का की रोज किती सायकलचा तुम्ही प्रवास करायला लागेल, त्यानुसार किती तुम्ही रोज सायकल चालवली पाहिजे, काही किलोमीटर ड्युरेशन, किती तास केली पाहिजे, असं काही त्यांनी माहिती? तसं त्यांनी सांगितलं नाही, पण हे थोडस माझ्या डोक्यात असं होतं की परिक्रमा ही साधारण 3000 किलोमीटरची आहे. 3 ते 3500 किलोमीटर. जर पर डे 100 किलोमीटर करायचा जरी म्हटलं तरी साधारण 30 दिवस लागते असं होतं. तर ते दररोज 100 किलोमीटर असं माझ्या डोक्यात होतं. म्हणजे तुम्ही दररोज परिक्रमा सुरू करायच्या आधी सुद्धा दररोज 100 किलोमीटर रोज सायकल चालवायचं? नाही, मी दररोज 100 किलोमीटर नाही चालवली, पण साधारणतः आठवड्यातले 3 दिवस 50 किलोमीटर चालवायचे. थोडस त्याच्यासाठी क्रॉस ट्रेनिंग म्हणून रनिंग, स्विमिंग आणि योगा हे होतं. त्यामुळे एक प्रकारचं तुमचं शरीराची तयारी तिथे झालेली होती. मग मला असं लक्षात आलं की आतापर्यंत मी केलं होतं सायकलिंग बऱ्यापैकी, 7 दिवस 8 दिवस अशा टूर केल्या होत्या. पण एकदम 30 दिवस घराच्या बाहेर राहायचं आणि घर सोडून राहायचं, तर 8-10 दिवस राहणं निराळं आणि 30 ते 35 दिवस साधारण घराबाहेर राहायचं. मग आम्ही असं सगळे गप्पा मारताना एक कळलं की माउंटेनरिंगच्या कोर्सचं आलं. तर मग मी माउंटेनरिंगच्या कोर्सला अप्लाय केलं. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग म्हणजे उत्तर काशीतल्या ह्याला मी अप्लाय केलं. तो बरोबर 28 दिवसाचा कोर्स होता. तर ते जाऊन येऊन 30-31 दिवस होतो. तर त्या कोर्समध्ये तुमच्या शरीराची तर आणखीन तयारी करून घेतली. 15 दिवस तुम्ही माउंटन मध्ये असता आणि मग ते सगळं ट्रेनिंग असतं
मग जरा मला एक कॉन्फिडन्स आला की आपण 30 दिवस घरी नसताना घर सांभाळलं जातं आणि त्याच्याही पेक्षा आपणही आपल्याला सांभाळू शकतो. मग मी आल्यावरती डोक्यात मग ते मनाने घेतलं की आता आपण हे करायचं. मग असं म्हणून मी फेब्रुवारीत करायचं ठरलं आणि ते सगळं पुढच्या गोष्टी होत गेल्या. हो, माझा प्रश्न येणारच होता. तुम्ही म्हणालात तुम्ही म्हणजे घरामध्ये नवरा आहे, मुलगा आहे, म्हणजे जॉईंट फॅमिली आहे, तर 30 दिवस घराच्या आपण बाहेर राहणार. भलेही मानसिक तुम्ही स्वतःची तयारी कशी केली आणि घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या जेव्हा तुम्ही विचार केला, सांगितलं त्यांना की आता आम्ही करणार आहे म्हणून? सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी सांगितलं की मला हे करायचं, त्यावेळेला एक तर मला विरोध झाला नक्की नाही. अरे वा. कारण नुकतंच माउंटेनरिंगच्या कोर्सला जाऊन आले होते आणि हातीपायी धड येते हे कळल्यावरती त्यांचा कॉन्फिडन्स वाढला. मग कोण आहे बरोबर हे पहिलं आलं की आपल्याला इव्हन आपल्याला सुद्धा घर सोडताना कोणतरी बरोबर असणं ही आपली पण एक सवय झालेली असते. मग ते सगळं झाल्यावरती घरातनं विरोध नव्हता की तू करू नकोस वगैरे, पण करून नीट ये हे पहिलं. खूप छान. म्हणजे घरच्यांचा खूप छान सपोर्ट होता तुम्हाला. आणि म्हणजे आणि कोण होतं मग तुमच्या बरोबर? ते तुम्ही कसं? माझ्या बरोबर पहिल्यांदा निघताना 3 मुलं होती बरोबर. तर त्यांना पण मी हे असंच सगळं तयारी करा सांगितलं होतं आणि साधारणतः दररोज 100 किलोमीटर असणार आहे हे मी त्यांना सांगितलं होतं. म्हणजे तुम्ही अंदाज दिला होता की काय काय असणार आहे? हो हो. 100 किलोमीटर करायचंय, 30-31 दिवस लागणार आहे वगैरे. ओके. आणि ह्या मुलांची एज काय होती? साधारणतः 22, 23, 20 अशीच वर्षातली होती. लहान होते. त्यामुळे मग आम्ही फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये सुरुवात केली. मग कुठनं उचलली? कारण तुम्ही सायकलने जाणार म्हणजे तो एक प्रश्न येतो की कुठनं उचलणार हे, तर कशी उचलली? आणि अजून एक गोष्ट मला विचारावीशी वाटते, तर आता सायकल आपण घेऊन जातो, मग सायकलची कधी हवा जाते, ब्रेक खराब होतात, ऑइल खराब होतं, म्हणजे नॉर्मल आपण जे सामान घेऊन जाणार आपलं त्याच्या बरोबर हे पण सामान तुम्ही कॅरी केलं होतं की कसं? म्हणजे कसं केलं ते मॅनेज? हो, ते सगळं मॅनेज करूनच आपल्याला जावं लागतं. कारण पायी परिक्रमेत कसं होतं की आपल्याला पाठीवर सामान घेऊन जायचं असतं. त्याची डिफिकल्टी म्हणा किंवा त्याची अडचण वेगळी आहे, म्हणजे अवघडपणा वेगळा आहे. पण सायकलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आम्ही सायकलिंगचं सर्व्हिसिंग करून घेतलं. नंतर ब्रेक पॅड्स बरोबर ठेवले, हवेचा पंप मग आम्ही मॅनेज केला. आम्ही मॅनेज केलं की यांनी सायकलला लागणाऱ्या या गोष्टी घ्या, असं आम्ही मॅनेज केलं. आणि साधारणतः ओंकारेश्वरावरनं आपण सगळे बऱ्यापैकी उचलतात परिक्रमा, कारण परिक्रमा जिथून सुरू करतो तिथेच ती पूर्ण करायची. पण ओंकारेश्वराला जाऊन जल चढवल्याशिवाय ती पूर्ण होत नाही. तर आपल्याला महाराष्ट्रातून इझिली इंदोर पर्यंत बस आहे. मग आम्ही सायकल डिसमेंटल केली माझी, आणि माझ्याकडे त्याचे पॅनियर्स आहेत जे कॅरियर असतं. कॅरियरच्या दोन्ही बाजूंना पिशव्या म्हणूया आपण, त्या मी तयार करून घेतलेल्या होत्या. सो त्या लावून त्याच्यात सगळं सामान, मग सामानामध्ये मी साधारणतः तयारी अशी ठेवली होती की 3च सायकलिंगचे कपडे ठेवले. एक रात्रीला घालायला पंजाबी ड्रेस पांढरा ठेवला, कारण सायकल मला पंजाबी ड्रेसमध्ये चालवायची सवय नव्हती. मग सायकलला मी सायकलिंगचे कपडे वापरायचे. पण जिथे कुठे आश्रमात राहू किंवा कुठे कुणाच्याही घरी राहू तिथे मग मी तो पांढरा ड्रेस घालायचे की परिक्रमेत पांढरा ड्रेसच वापरला जातो. सो असे 4 ते 5 कपडे फक्त ठेवले. मेडिसिन्स म्हणजे आपण औषधं जी म्हणतो ती अगदी बेअर मिनिमम 8-10 दिवस लागतील एवढीच ठेवली. क्रोसिन, कॉम्बिफ्लॅम किंवा विक्स म्हणा. आणि सायकलच्या गोष्टी जास्त ठेवल्या, कारण रस्त्यामध्ये कुठे काही नाही मिळालं तर अडचण नको यायला.
ही तयारी आहे. म्हणजे आता तुम्ही सांगताना सांगितलं की सायकल तुम्ही डिस्मेंटल केली होती. हो. म्हणजे ही परिक्रमा सुरू केल्यानंतर मधल्या डिरेक्शनला जेव्हा तुम्ही डिस्मेंटल केली तेव्हा तीही उचलून पण तुम्हाला चालावं लागलं काही ठिकाणी. बापरे. आणि डिस्मेंटल केली, मग मी इंदौर पर्यंत गेलो. इंदौर वरनं मग आम्ही ओंकारेश्वराला परत छोट्या बस मधनं गेलो. मग ते डिस्मेंटल करण्याचा फायदा तिथे जास्त झाला. आणि असं सायकल म्हणजे तुम्ही त्याच्यावरती पण काही संशोधन केलं होतं का की आपल्याला असं जायचंय तर कुठची सायकल वापरली तर ती योग्य ठरेल म्हणून तुम्ही तशा प्रकारे घेतलीत की जी होती त्याच्यावरतीच? नाही, माझ्याकडे जी होती त्याच्यावरतीच मी करायचं ठरवलं. कारण शक्यतो आपल्या हातात असलेली सायकल नेणं हे जास्त सोपं पडतं. कारण परत तिथे जाऊन काहीतरी नवीन करायची गरज पडत नाही. आणि मग त्याच्या अनुषंगाने लागणारं सगळं साहित्य आपल्या आपल्या घरात असतं. म्हणजे खूप एक्स्ट्रा काहीतरी खर्च करून परत ते करायची गरज नाही पडत. त्यामुळे जी सायकल घरात होती आणि तिचं सगळं करून घेतलं, सर्व्हिसिंग, ब्रेक पॅड बदलणं वगैरे, आणि पॅनियर वगैरे लावून आम्ही सुरू केली आणि ओंकारेश्वरावरनं उचलली आणि मग सगळा हा प्रवास करून ओंकारेश्वराला येऊन पूर्ण केला. साधारण कसा प्रवास केला म्हणजे ओंकारेश्वरापासून कसे गेलात आणि कुठे कुठे तुम्हाला सायकल डिस्मेंटल करावी लागली, कुठे कुठे तुम्ही सायकलने टप्पा घेऊ शकला? म्हणजे 100 किलोमीटर जसं तुम्ही आधी सांगितलं होतं की इथे इथपर्यंत गेलो, मग थांबलो, मग पुढे गेलो. साधारणतः डिस्मेंटल मला फारशी करावी लागली नाही सायकल. पण आपण म्हणतो ना की कधी कधी खाली उतरावं लागतं. हो, ते करावं लागलं. डिस्मेंटल नाही केलं. आणि जेव्हा आपल्याला विमलेश्वरला बोटीतनं प्रवास करायचा असतो तर आम्ही विमलेश्वरला पोचलो आणि आमच्या समोर बोटी बंद झाल्या होत्या. तर ते सकाळी पोचलो 11 वाजता. ते डायरेक्ट आम्हाला रात्री 11 पर्यंत, कारण त्या बंद झाल्या म्हणजे कारण त्या बोटी फक्त भरती ओहोटीच्या वरतीच चालतात. आपल्याला जनरल कसं माहिती असतं की मोटर बोट आहे मग कधीही जातात. नाही, ते म्हणतात की आमचा हा व्यवसाय नाहीये, आम्ही ही सेवा करतो मैयेची. त्यामुळे जशी भरती असेल त्याच वेळेला त्या बोटी चालतात. म्हणजे जर भरती असेल तरच ते घेऊन जातात, त्याच वेळेला नेतात. ओहोटीला नेत नाहीत. रात्री 2 वाजता भरती असेल तर तुमचं 2च्या बोटींसाठी बुकिंग असतं. त्याच्यासाठी पण बुकिंग त्याच्यासाठी बुकिंग तिथे गेलं की ते असतं, देतात. आणि मग तसं ते त्या बोटी अरेंज करतात. मग विमलेश्वर पासून त्या बोटींपर्यंत साधारणतः 1-1.5 किलोमीटरचं चालणं आहे. मग सायकल आता हे काय, तर त्या दिवशी खूप लोक होते आणि आम्ही तर सकाळपासून होतो तिथे. तर मग म्हणतात ना सोय होऊन जाते. तसं झालं की खूप ट्रॅव्हल्सच्या बसेस आल्या होत्या. तर मग त्यातले 2-3 ड्रायव्हर्स म्हणाले की मैया आम्ही सायकल आमच्या बसमध्ये घालतो आणि तुम्हाला पुढे नेऊन देतो. अरे किती छान. त्यामुळे मग पहाटे काळजी घेते आपली. आमचं त्यावेळेस पहाटे भरती होती. मग आम्ही चालत गेलो तिथपर्यंत. मग तो प्रवास झाल्यावरती त्यांनी सायकली दिल्या, आम्ही सायकल काढून पुढे चालायला लागलो. सुंदर. अजून असा काही तुम्हाला अनुभव आहे का म्हणजे जो तुम्हाला आठवल्यावर तुमच्या अंगावर असे काटा येतो की खरंच हे मैयाचं एकदम जवळून जाणीव होते की खरंच मैया आहे, ती आपली काळजी घेते? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा नेमावरला आम्ही राहिला होतो त्यावेळेला साधारणतः माझ्या बरोबरच्या मुलांची साथ सुटली. हा, ते त्यांना ते पर डे 100 किलोमीटर जमत नव्हतं. तर ते म्हणले की तुमचं तुम्ही करा मॅडम, आम्हाला नाही जमणार हे. म्हणजे ते परत गेले नाही, ते परत नाही गेले. पण ते ज्या वेळेला त्यांनी हे मला सांगितलं त्यावेळेला मला खरंच खूप रडू कोसळलं आणि असं झालं की आता मी हे कसं करू. तर तिथे पण त्या लोकांनी मला खूप मदत केली आश्रमातल्या. त्यांनी पण त्या मुलांना सांगितलं की अरे असं नका करू, पण कदाचित ती आपली परीक्षा असते. तर ते निघून गेले सकाळी. मग मला तिथे निघून गेले म्हणजे ते परत
परतीच्या नाही, ते दिशेला पुढच्या प्रवासाला गेली ती मुलं. आणि पण मी तिथेच होते. तर मला आश्रमातले जे म्हणूयात ना आपण महंत म्हणायला नाही पाहिजे खरं, माझ्या दृष्टीने ते मैया होते. तर त्यांच्याशी महाराजांशी मी बोलले. तर गोंदवलेकर महाराजांचे ते अनुयायी आहेत. तर त्यांच्याशी बोलले तेव्हा ते म्हटले, आदल्या दिवशी रात्री म्हणाले की मैया आता नका करूत, इथून पुढची तुम्ही गाडीनी करा परिक्रमा. आणि मला म्हणाले उद्या सकाळी या, मी तुम्हाला पुस्तक देतो, गाडीनी कशी करायची ते लिहून घ्या. तर मी मनाला समजवलं की ठीक आहे, 1500 किलोमीटर आपलं झालंय, आपल्या नशिबात कदाचित एवढीच सायकलची असेल असं म्हणून मी माझं मन तयार केलं. सायकल मग मी माझं सामान बिमान बांधलं आणि महाराजांना भेटायला गेले. तर महाराज 5-10 मिनिटांनी मला त्यांनी आत बोलवलं. त्यांनी एक पुस्तक दिलं. त्यांनी सांगितलं की या पुस्तकात सगळं लिहिलेलं आहे. तर मी ते पुस्तक बघितलं तर म्हटलं, महाराज हे पुस्तक रेल्वेनी परिक्रमेचं आहे. मग मी तर सायकलचं म्हणत होते. तर ते म्हटले हो हे रेल्वेचं सगळं आहे. तर म्हटलं मी तर सायकलनी करते परिक्रमा, मला आवडेल करायला. मला ते त्या क्षणाला म्हणाले, बेझिझक आप सायकल से परिक्रमा करो, कोई भी आपका बाल बाका नहीं करेगा. किती मनाला किती स्ट्रॉंग केलं असेल तेव्हा. काय मला तो आशीर्वाद मिळालाय खरंय. म्हटलं मला रडूच कोसळलं होतं तिथे. मी ते वर्णनच करू शकत नाही. मी कपडे बदलले, मी त्यांना नमस्कार केला, सायकलला सगळं सामान लावलं. सुरुवातीला पहिले 10-20 किलोमीटर असं वाटलं की अरे आपण हे करू शकणार आहोत का नाही. मग पण त्या दिवशी खोटं वाटेल 120 किलोमीटर झालं माझं एकटीने. एकट्या तुम्ही होता? एकटीने 120 किलोमीटर झालं. आणि सलकनपूर म्हणून गाव लागतं मध्ये. तर सलकनपूरला म्हणजे हा पण एक अनुभव मला का सांगा असं वाटतं की काहीही होऊ शकतं. तर आमचे सायकलिंगचे एक मित्र आहेत देशपांडे म्हणून. तर ज्यांच्या बहिणीचा तिकडे भरूचला आश्रम आहे. तर मी त्यांना फोनवरती बोलले होते की मी निघते वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं होतं. आणि मी सलकनपूरच्या इथून जात असताना कोणतरी असं रस्त्याच्या मध्ये थांबलं होतं आणि असं कमरेवर हात ठेवून माझ्याकडे कोणतरी बघत होतं. सो मी म्हटलं आता काय झालंय असं मी विचार करेपर्यंत देशपांडे माझ्या समोर होते. आणि इतकं मला ते त्या दिवशी इतकं रडायला यायला लागलं. आणि त्यांनी मला सांगितलं की अगं आम्ही सुद्धा आज सकाळपासून इथे काही कारण नाहीये, आम्ही रस्ता चुकतोय सारखे. आणि 12-12:30ची वेळ होती सकाळी. तर ते म्हटले मी ड्रायव्हरला काहीतरी बोलत होतो तेवढ्यात मला मागून त्यांना माहिती होतं ना मी सायकलवर आहे. तो म्हणाले आम्हाला असं दिसलं कोणतरी सायकल चालवतं आणि तुझ्या स्टाईलने. तर म्हणे मी फक्त एवढंच जोरात ओरडलो की गाडी लगाव. गाडीतनं सगळेजण इतके घाबरत बाहेर आले की आता काय बघायला मिळतंय. आणि लिटरली मला बघितल्यावरती त्यांच्या मिसेस आणि सगळे एवढा तो आनंदाचा क्षण होता. आणि मग त्यांनी मला विचारलं की ही मुलं कुठं आहेत. सो त्यांना मी सांगितलं, म्हटलं असं असं झालंय, म्हटलं हरकत नाही. आणि खोटं वाटेल ज्या आश्रमात ज्या ठिकाणी ती मुलं होती तिथे मला मैयानी रात्री नेऊन ठेवलं होतं. अरे काय 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 मैयानी त्यांना सांगितलं असेल आणि मलाही सांगितलं असेल. हा एक अनुभव आहे ना, हा मी कधी विसरूच शकत नाही. एकदम अविस्मरणीय. मला आता सुद्धा माझे डोळे भरून आले ते ऐकून की कसं झालं असेल तुम्हाला. आणि ज्या ठिकाणी ही मुलं होती त्याच ठिकाणी मला तिने नेऊन ठेवलं. म्हणजे ती पण एक परीक्षा की दुसऱ्या दिवशी तुला ह्यांच्या बरोबर जायचंय का, तुला काय करायचं. खरंय खरंय अक्षरशः खरंय.
आता मग तुम्ही जेव्हा हे असं झालं त्याच्यानंतर मग पुढचा जो टप्पा गाठायचा होता तेव्हा तुमच्या मनात कसे विचार आले? म्हणजे आता ती मुलं होती तिथे, जसं तुम्ही म्हणालात ही दुसरी परीक्षाच होती आणि तुमची होती आणि त्या मुलांची होती, कारण त्यांनी नाही बोलले होते पण ते त्याच आश्रमात होते आणि तुम्ही तिथे होतात. तर कसं झालं मग ते पुढे? कसं तुमचं? मी मैयाला म्हंटल ते जर माझ्या बरोबर राहणार असते तर तू त्यांना माझ्यापासून लांब केलंच नसतं. खरे. आणि तू माझी मैया आहेस. खरे. मैया कधीच आपल्या मुलाचा वाईट करत नाही. माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. आणि त्या मुलांकडे मी नंतर, म्हणजे मला माहिती नाही, पण मी माझे आवरून निघाले आणि इतकी सुंदर परिक्रमा झाली रोज. कधीही मला कुठेही भीती वाटली नाही, कधीही कोणीही वाईट वागवलं नाही. म्हणजे ह्याच्या पुढची जी परिक्रमा तुम्ही केली ती तुम्ही एकट्याच होत्या? पूर्ण परिक्रमा? पूर्ण 1500-1600 किलोमीटर सगळे एकटीने झाले. मग तुम्ही एकट्याच सायकल चालवत जात? मग तेव्हा मग रस्ता किंवा काय, म्हणजे कारण तिथे काही गुगल मॅप काय नसणार. तिथे मला सांगितलंच होतं की ओनली लोकल, नो गुगल. पण लोकल सुद्धा दिसायला पाहिजेत ना, म्हणजे गाव वगैरे असेल जवळ दिसतात. आणि विचारायचं. आणि खरंच नर्मदे हर म्हणून जर सुरुवात केली तर तिथे तुम्हाला परिक्रमेचीच गावं सांगितली जातात, तोच रस्ता सांगतात. पण असं कधी झालंय का की तुम्ही गेलायत पुढे सायकल चालवत, कोणीच दिसलं नाही आणि मग तुमच्या कोणी नंतर थोड्या अंतरावर दिसलं आणि ज्याने सांगितलं की नाही तुम्ही तो चुकीचं पुढे आलाय आणि मग परत सायकल घेऊन मागे जावं लागलं? कधीही झालं नाही. कधीही नाही. कधीही झालं नाही. माझी सायकल अख्ख्या 30-35 दिवसात पंक्चर झाली ना. खरंय ना. मला खरोखर म्हणजे कधीच मला भीती पण वाटली नाही. आणि ज्या वेळेला मला वाटायचं, म्हणजे जेव्हा मी जबलपूरवरनं सुरुवात केली सकाळी, आणि मला आता गावाचं नाव एक्झॅक्ट आठवत नाही पण आठवलं की मी सांगते. तर त्या गावाच्या थोडस राजेंद्र नगर का राजेंद्र ग्राम असं काहीतरी गावाचं नाव, त्याच्या अलीकडे साधारणतः माझं 120 किलोमीटर होणार होतं. तर 114-115 किलोमीटरला मला खरंच त्या दिवशी खूप क्लाइंब होते. तर मला दमायला झालं. क्लाइंब म्हणजे घाट होते. अच्छा, घाट होते. घाटातनं सायकल चालवून न्यायची. हा. तर तेव्हा मात्र मला असं झालं, मी मैयाला म्हटलं मैया आता मला नाही आज मी चालवू शकत आहे. आणि खरंच सांगते, लेफ्ट साइडला अन्नपूर्णा आश्रम असं लिहिलेलं होतं आणि राईट साइडला तो आश्रम होता. आणि तिथे जाऊन जे काय आपण एक काय म्हणतो, कशी मैया सोय करते आपली, ते झालं. आता तुम्ही जसं म्हणालात क्लाइंब होते, तर सायकल चालवून वगैरे कधी कधी पायात क्रॅम्प येतो, हातात क्रॅम्प येतो, तर असं कधी तुमचं झालंय का तिथे? सायकलिंगला क्रॅम्प नाही झाले. थोडंफार इलेक्ट्रोलाइट मी ठेवलं होतं, म्हणजे इलेक्ट्रॉनच ठेवलं होतं. वाटलं की मी ते घ्यायचंय. आणि बऱ्यापैकी यूज टू असल्यामुळे एवढे पाय बी दुखले नाही. पण मग पाणी वगैरे कुठून मिळायचं तुम्हाला? पाणी मी जे मिळेल ते पाणी घेतलं. मी बिस्लरी कधीही घेतलं नाही. हँडपंप वरनं सुद्धा घेतलं. अगदी लोकांच्या घरात रस्त्याच्या कडेला असलेल्या माठातलं सुद्धा पाणी प्यायलं. अरे. आणि कधीही, म्हणजे मला तर एक दोघांनी असंच सांगितलं की मैया ये वाला जंगल का रस्ता है, आप क्यों तकलीफ दे रहे हो, गाडी से जाओ. तर त्यावेळेला मला असं एक वाटलं की नाही ठीक आहे, एकदा ठरवलं ना मैया आहे. आणि खरंच तो 80 किलोमीटरचा हे होता, बर्मान घाटाला पोचायचं होतं. तर त्याच्या अलीकडेच 80-90 किलोमीटरचं जंगल, पण मोठा रस्ता आहे, हायवे. पण इतकं मजा आली ना त्या रस्त्यावरून जाताना. आणि ते जंगल, म्हणजे तुम्हाला सायकल चालवताना असं सतत मनामध्ये किंवा असं जाणवत होतं की आपल्या बरोबर मैया आहे आणि ती सतत करून घेते? कधीच मला असा भीती हा प्रकार वाटला नाही, एकटेपणा नाही, कधीच कधीच.
आणि आता महत्वाचा प्रश्न जो माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे, म्हणजे घरातल्यांशी कॉन्टॅक्ट ह्या 30 दिवसात तुम्ही कधी केलात किंवा त्यांनी कधी करायचा प्रयत्न केला, किंवा तुम्हाला तुमचं काय मनामध्ये काय सिच्युएशन होती? तुम्ही जात होतात, पुढे जात होतात, त्यांना कळलं का की जी 2-3 जण तुमच्याबरोबर होती ती आता नाही आहेत, तर आता उरलेलं कसं करणार, किंवा मग त्यांना काही म्हणजे असं कसं वाटलं, कसं केलं तुम्ही? हो, मी हे घरी बोलले नव्हते की माझ्या बरोबरच्या मुलांची साथ सुटली आहे आणि मी एकटी चालवतीये, हे मी कुणालाही बोलले नाही. म्हणजे मध्ये तुमचा एक कॉन्टॅक्ट होत होता, पण एका दिवशी मुलाला कळलं फक्त. तर तो म्हटला, आई काळजी घे आणि ज्या ठिकाणी वाटेल तिथून तुला बसने कर, कसं तू तुझा निर्णय घे. तेवढंच फक्त तो बोलला, पण मी त्याला म्हटलं बाकी कुणाला हे काही बोलू. मुलगा किती मोठा आहे, अतिशय समजूतदार आहे. त्यावेळेस तो साधारणतः एक 22-23 वर्षाचा होता आणि खूप समजूतदार. त्याच्यामुळे माझं ते कायम झालं. आणि 8 दिवसानंतर जेव्हा अमरकंटक वरनं मी रामदराला वगैरे येत होते, त्यावेळेला माझ्या 2 नंबर बहिणीचा फोन आला की काय म्हणतेस, कशी आहेस. तर छोट्या बहिणीचा फोन आला. तर मी तिला म्हटलं नाही अगं, ती मुलं माझ्याबरोबर नाहीयेत. त्यावेळेला माझ्या बहिणीच्या लिटरली पायाखालची जमीन सरकली. ती म्हणली, सुचेता काय झालंय हे? मग मी तिला सांगितलं. तर ती म्हटली, मी म्हणजे जेव्हा मी घरी गेले तेव्हा ती म्हणली की मी फक्त महाराजांपुढे डोकं टेकवलं, तुम्ही बघा, असं म्हणून रडले. मग 2 दिवसांनी माझ्या दुसऱ्या बहिणीचा फोन आला की कशी आहेस, काय आहेस. तर मी तिला असंच बोलले की हे झालंय. ती इतकी रडायला लागली फोनवर. ती म्हटली, सुचेता मी भाजीला सुद्धा कोणीतरी बरोबर असल्याशिवाय जात नाही आणि गेले 8-10 दिवस तू परक्या राज्यामध्ये एकटी सायकल चालवतेस. म्हटलं हे माझं नाहीये, हे तिच्यामुळे म्हटलं मी हे करू शकते. मी फक्त 1% दाखवला की मला परिक्रमा करायची. हे जेव्हा कळलं त्यांना, तेव्हा केवढी परिक्रमा तुमची राहिली होती? नाही, त्यावेळेस माझं 700 किलोमीटर राहिलं होतं. 700 राहिलं तरी निम्म्यापेक्षा जास्त तुमचं झालं होतं. अगदी म्हणजे म्हणतो थोडीशी राहिली होती. हत्ती गेला होता, शेपूट राहिलं असं म्हणतो, तसं राहिलं अक्षरशः. तेव्हा त्यांना कळलं. म्हणजे तेव्हा मी जेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही दोघीही फोनवर रडत होतो बहिणी. कारण तुम्ही तिथून जात होता त्यामुळे तुम्हाला कल्पना होती की कोण हेल्प करायला आहे, कोण मदतीला येतं, पण त्यांना तर काहीच कल्पना नाही. त्यामुळे अजून काळजी. आणि त्यातनं तुम्ही सांगितलंही असेल, घरी सांगितलं नाही, त्यामुळे तीही एक. मी जनरली या गोष्टी खूपदा कमी घरातनं सांगते, आलेल्या अडचणी. म्हणजे जेव्हा पायी परिक्रमा करत असताना अक्षरशः 3ऱ्या दिवशी मी आश्रमाचं नाव घेणार नाहीये, पण एका आश्रमातनं माझी सॅक चोरीला गेली. तेही मी घरी बोलले नव्हते. मी म्हणलं जाऊ द्या, आपला फोन आहे, कपडे आहेत घालायचे, असं म्हणूया. ज्या गोष्टी मला लागणार नव्हत्या त्याचं ओझं महिन्यानी कमी केलं. आता तुम्ही म्हणालात तुम्ही पायी केल्यात, म्हणजे ही तुमची सायकलवरची दुसरी परिक्रमा होती की? नाही, सायकलची परिक्रमा ही पहिली होती. आणि मार्च मध्ये आले, लॉकडाऊन लागलं आणि लगेच डिसेंबरला 2020ला गेले आणि ते 2021च्या मार्च मध्ये पूर्ण झाले. अच्छा, म्हणजे तुम्ही लॉकडाऊन मध्ये ही परिक्रमा पूर्ण केली. अरे, त्यामुळे पायी परिक्रमेचा तर अनुभव हा अवर्णनीय असतो. म्हणजे त्याच्यासाठी जेव्हा लोक मला विचारतात तेव्हा मी खरंच एकच वाक्य बोलते, मेलडी खाओ खुद जान जाओ. पण आता माझा हा प्रश्न आहे की पायी करावी परिक्रमा की सायकलवर? म्हणजे तुम्ही दोन्ही केल्या आहेत, तर तुम्हाला काय वाटतं? मी खरं सांगू का, ज्यांना वेळ कमी असेल त्यांनी सायकलवर करा आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पायी पण करा, असं मी नक्की सांगेन. आणि वेळ असेल तर पायी जरूर करा.
सायकलवरची परिक्रमा किती दिवसात? साधारणतः जाऊन येऊन एखादा दिवस तिथे एक्स्ट्राचा जर ठेवला तर एक 32 दिवसात होते. म्हणजे एक महिना का तर मी 100 किलोमीटर करत होते, पण मी साधारणतः सगळ्यांना हे सांगते की 80 किलोमीटर करा. म्हणजे निवांत प्रत्येक सिद्धस्थानावरचा तुम्ही एक महात्मा, तिथल्या लोकांशी तुमचा एक काय बरं म्हणा अनुभव आणि एक वेगळा हे घेता येतो. आणि पायी जी केली तुम्ही, हो, ती किती महिने लागले तुला? ती माझी साधारणतः 100 दिवसात झाली, म्हणजे 3.25 महिन्यामध्ये झाली पूर्ण. आता तुम्ही दोन्ही केल्यात परिक्रमा, तर तुम्हाला दोन्ही परिक्रमेमध्ये असं कोणी भेटलं का, कोणी साधू किंवा असं कोणी योगिनी, ज्या भेटून म्हणजे तुम्हाला अशी सिच्युएशन आली की आता पुढे कसं जाणार किंवा आता नाही विश्वास, असं कधी मनात आलंय का करताना? नाही, असं म्हणजे आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही, विश्वास नाही म्हणण्यापेक्षा आपल्याला असं वाटतं की आता थकले मी, आता नेक्स्ट डे मी कशी उभी राहणार, आणि अचानक असं होतं की सकाळी आपण उभे राहतो आणि सुरू करतो. एकदा पायी परिक्रमेमध्ये आपल्याला साधारणतः आपण घरी खूप तिखट खात नाही अन्न, सो किंवा मला तरी तिखट खाण्याची सवय नव्हती, तर बऱ्याच आश्रमांमधून तिखट वाटायचं मला ते. तर त्याच्यामुळे ना दही का कुठला गाव असं एक होतं, तिथे माझं पोट खूप बिघडलं, आणि इतकं बिघडलं की सकाळी उठलो तर मी चालणं सुरू केलं. आम्ही परिक्रमा बरेच जण पण होते बरोबर, तर एका दुकानाच्या अक्षरशः ओट्यावरती मी अशी झोपले होते. त्यावेळेला सगळ्यांना वाटलं की ही चालते का नाही, का तर हिला ऍडमिट करायचं. पण अक्षरशः त्या दिवशी 35 किलोमीटर होतं माझं, 27-28 किलोमीटर मी चालले त्याही ह्याच्यात. म्हणजे हे मी कसं करू शकले हे माझं मलाच नाही आज वाटत नाही. खरंय. आणि ते एक अनुभव झाला. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा सायकल परिक्रमेत असताना अमरकंटकच्या आधी जरा सोय होत नव्हती माझी, तर मला गाडीत बसायला लागलं त्यावेळेला, बसमध्ये. तर असंच आपण म्हणतो ना की गाडीतनं उतरले, राजेंद्र ग्रामपाशी मला गाडीत बसायला लागलं, आणि मला थोडासा डोळा लागला होता, झोप लागली होती. तर त्या कंडक्टरनी मला उठवलं की मैया उठो, ये बाबाजी भी आपको जहां जाना है वही जा रहे. तर त्यांनी सांगितलं म्हटल्यावरती मी काही विचार केला नाही, काही नाही. आजूबाजूला काळा कभिन्न अंधार होता, कुठं गाडी थांबली हे मलाही माहिती नव्हतं. आणि आपल्याला शहरातल्या लोकांना म्हणजे गाडी थांबली म्हणजे स्टॉपला थांबली, सो लाईट दिवे बघतो हे बघतो. त्यांनी माझी सायकल काढली, आणि जे कोण बरोबर होते तर त्यांच्याकडे छोटी बॅटरी होती, तर त्या बॅटरीतनं त्यांना काही दिसत होतं ना मला काही दिसत होतं. मी त्यांना फक्त म्हणलं आप रुको 2 मिनिट मेरे पास लाईट है. तर माझ्याकडे सायकलचा दिवा होता, तो मी त्यांना दाखवला, आणि त्यांनी मला जिथे नेलं ना मी तिथे जाऊन राहिले. ते म्हणले की मैया ये वाला रूम ले लो आप. पण असं मला काहीच झालं नाही की मी फसले गेले का काय, काहीही नाही. सगळी सोय झाली, जेवायला मिळालं, आणि कधी असं हे राहून गेलं ते राहून गेलं ही भावनाच आली. आता जेव्हा तुमची परिक्रमा पूर्ण झाली तेव्हा तुम्हाला असं जाणवलं का काही तुमच्या स्वभावात फरक पडला, किंवा असं आपलं होतं ना की एक पूर्ण झालं, एक बकेट लिस्ट म्हणतो कधी कधी आपण, ही पूर्ण झाल्यावर एक काहीतरी चेंज येतो, कारण तुम्ही तर 2दा केली, एकदा सायकलवर केली, एकदा पायी पण केली. तर असं काही स्वतःमध्ये असं आतून काही वेगळेपणा, काही स्वभावामधला किंवा वागणुकीतला किंवा एखादी समोरची सिच्युएशन बघण्यातला असा काही जाणवलं का? मला आपण म्हणूयात की कधी कधी कॉम्प्लेक्सेस असतात आपल्याला, तर माझ्यातला इन्फिनिटी कॉम्प्लेक्स कमी झाला की मला भीती वाटणं हा प्रकार कमी झाला.
हे मात्र मला नक्की झालं. म्हणजे मला खूप वाटायची असंही मी म्हणत नाही, पण आपण एक म्हणतो ना की एक फिअरलेस होणं. आता मला त्याच्यावर पण एक आहे, भीती म्हणजे कशी, म्हणजे आता कधी काही जणांना अंधाराची भीती वाटते, एकट्याने कुठे जाण्याची वाटते, किंवा अशी बोलण्याचीही भीती वाटते, सगळ्यांसमोर बोलण्याची किंवा कसली, किंवा ओव्हरऑल कधी कधी काही जणांना अशीच भीती वाटते, कसलं काही झालं नसतं पण विचारांनी भीती वाटते. तर कुठचे का ह्या सगळ्यावरतीच मात केली तुम्ही? सगळ्यावरती मात करता येऊ शकते हे मला कळलं. कारण जेव्हा परिक्रमा एकट्याने सुरू करायची वेळ आली तेव्हा त्या 10-20 किलोमीटर मध्येच ती जायला लागली. आणि आपल्यामध्येच आपणच ती भीती क्रिएट करतो आणि त्याच्यातनं बाहेर पडायचं सामर्थ्य ही आपल्यातच असतं. त्याच्यासाठी काही गोष्टी घडाव्या लागतात. म्हणजे जसं भीती क्रिएट व्हायला गोष्टी घडतात तसं भीतीतनं बाहेर यायला गोष्टी पण घडावी लागते. त्यामुळे मला असं झालं की आणि कसं व्हायचं, सायकलिंगला म्हणा किंवा आपल्या इथे आपण असे एकट्याने पटकन कुठे जात नाही किंवा कोण ना कोणतरी भेटतच असतं. सो त्यामुळे माझं तो हे गेलं की ओके ठीक आहे. आता एक अनुभव सांगते की सायकल परिक्रमेत मी रामनगरला मंदिरात पोचले, तर नर्मदा मातेचं मंदिर जे रस्त्यावर होतं ते खूप भरलं होतं. तर मी म्हटलं चला आपण गावात जाऊया. मी गावात गेले तर तिथे रामाचं मंदिर आहे. तर त्या रामाच्या मंदिरामध्ये मी त्यांना म्हटलं यहाँ पे व्यवस्था होगी क्या रहने के? हा होगी म्हणाले. तर भोजनाची व्यवस्था काय हे मी विचारलं तर तिथे त्या दोघी तिघी म्हणाल्या, एक जण होत्या त्यांचं किराणा मालाचं दुकान आहे, तर त्या म्हटल्या मी शिधा देते. तर आता मी एकटी आणि आपल्याला चूल पेटवणं आणि हे, तर मग मी म्हटलं एकटीच आहे. तर ती म्हणली आ जाओ फिर घर पे खाना खाने. तर मी घरी गेले तर ती मला म्हणून गेली बाई की मैं आती हूँ तुम्हारे साथ सोने के लिए मंदिर में, कारण अख्खा मंदिरामध्ये मग मी एकटीच होते. तर मी म्हटलं ठीक आहे ये. तर ज्या वेळेला मी जेवायला गेले त्यावेळेला त्या मैयानी मला सांगितलं की अब वो आया है ना परिक्रमावासी तो मैं नहीं आऊंगी. म्हटलं बर ठीक आहे. एक परिक्रमावासी आले होते, तर असे एकदम आपल्याला तर ती पण सवय नसते आणि असं ते टिपिकल राकट कर्मठ मे बी महंत असतील ते. तर ती म्हटली की वो तो है अभी, अब मैं नहीं आऊंगी. म्हटलं ठीक आहे. असं म्हणून मला त्या दिवशी कपडे बदलायलाही जागा मिळाली नाही. तर मी मैयाला म्हटलं आता जाऊ दे, जसं आहे तसं आपण मॅनेज करू. सो माझ्याकडे स्लिपिंग बॅग होती, तर मी स्लिपिंग बॅग मध्ये झोपायला गेले. तर त्या मंदिराचे असे 3 गाभारे होते, त्यातल्या एका गाभाऱ्यात मी माझं आसन लावलं होतं आणि मग मी झोपले. तर आपण म्हणतो ना की कधी कधी आपल्याला कळत नाहीत गोष्टी. तर रात्री खूप कुत्री भुंकायला लागली. म्हटलं आता का भुंकतात कुत्री, आणि झोपताना मी म्हटलं देख मैया तू भी है वो भी है, त्याला अक्कल देणारी ही तू आहेस आणि मलाही अक्कल देणारी तू आहेस, तूच सांभाळ. सो आपल्याला अशी एकटं मंदिरात आणि हे झोपायची कधी म्हणजे माहितीच नसते ना. मग अक्षरशः सांगते तुम्हाला, त्या माणसाने दार लावलं होतं का तर कुत्री आत येतात आणि त्याचा उपद्रव होतो. आणि रस्त्यावरची कुत्री असले चावले, त्यांची भांडणं चालली होती, त्यावेळेला मला कळलं की त्याने ते दार लावलं होतं. पण आपल्या मनामध्ये ती एक भीती पण असते ना की काय आहेत, कोण आहेत लोक. पण मी त्याच्यातनं बरोबर मला ती भीती जी असते एकटेपणाची ती माझी सगळी निघून गेली. किंवा जंगलातनं वगैरे, मग छोटी जंगलं असतील 10 किलोमीटरची असतील, 15-20 किलोमीटरची, एकटीने जाताना हरणं दिसली आहेत, काय काय मस्त खूप खूप एन्जॉय करत मी आले. म्हणजे मला तिथे 1-2 डुडी म्हणून भेटले होते. ते म्हणले दीदी तुझं कमाल है कि तू अकेली ये वाले सारे जंगल से अकेली आ गई. आणि जेव्हा मी गजानन महाराजांच्या आश्रमात ओंकारेश्वराला आले तर तेव्हा एक गृहस्थ मला भेटायला आले. तुम्हीच का त्या सायकलवरनं परिक्रमा करणाऱ्या? मी म्हणलं आपलं काहीतरी चुकलंय. परिक्रमा पूर्ण झाली होती, फक्त जल चढवायचं होतं म्हणून मी थांबलं. तर म्हणलं बहुतेक आपल्या हातून काहीतरी चूक झालेला दिसतं याच्यात,
म्हटलं हो मीच का, हो काय झालं. ते म्हणले ज्या मंदिरात तुम्ही राहिला होता तिथे मी दुसऱ्या दिवशी राहायला गेलो, तर मी पण एकटाच होतो, म्हणून मी विचारलं की माझी सोय कोणाकडे होईल का. तर मला सगळ्यांनी सांगितलं वो मैया सायकल पे परिक्रमा करने वाली अकेली रही थी पूरे मंदिर में, तो आप नहीं रह सकते. मी म्हटलं हे माझा नाहीये. असे अनुभव येतात आणि आपण बनतो, होते परिक्रमा, घडवतो आपण, घडवून घेते ती. पायी परिक्रमा तर आणखीन वेगळी असते. एक आता शेवटचा प्रश्न, तुम्ही आता यंग जनरेशन आहे ज्यांना करायचे, तुम्ही सायकलवरनं केलं, आजकाल खूप सायकलिंग करतात, सायकलवरनं खूप लांब लांब जातात वगैरे, तर तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल जर त्यांना करायची असेल परिक्रमा. आणि तुम्ही म्हणालात सुद्धा की तुमच्या बरोबर असे 20-22 ज्यांचं वय होते, म्हणजे ज्यांचं नुकतंच ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल, तेही म्हणजे करत होते, तर तुम्हाला असे भेटले का कोणी पहिले तर, आणि जे भेटले किंवा तुम्हाला काय वाटलं त्यांना बघून की कशी करावी किंवा काय करावी. पायी परिक्रमेत तसं आम्हाला कॉलेज मधली मुलं भेटली, कारण त्यावेळेस लॉकडाऊन होतं, सेकंड लॉकडाऊन. तर बऱ्यापैकी काही यंग जनरेशन मधली मुलं होती, मेडिकलचे स्टुडंट्स वगैरे होते की जे त्यांचे लॅपटॉप वगैरे घेऊन आले होते. आणि मग त्यांचे जेव्हा लेक्चर्स असायचे तेव्हा ते ऑनलाईन कुठेतरी थांबायचे आणि ते लेक्चर्स अटेंड करून पुढे परिक्रमा करायचंय. त्यामुळे माझं जरूर सांगणं आहे यंग जनरेशनला की वेळ असेल, वेळ काढता येत असेल तर जरूर परिक्रमा करा. म्हणजे MBA करत बसण्यापेक्षा हे खरंखुरं MBA आहे. डिग्री जरूर उपयोगाची आहे, पण हे वेगळं MBA की ज्याच्यात आपण शिकतो खूप गोष्टी, लाईफ लेसन्स. अगदी 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 कसं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. मी सुचेताताईंचे आभार मानते, त्या आल्या, त्यांनी आपल्याला एवढा वेळ दिला, त्यांच्यामुळे एवढी माहिती आपल्याला मिळाली, सायकलवरनं कशी करावी लागेल, कसं करू शकतो आपण, आणि त्यांनी अर्ध्या वर्षापेक्षा जास्त एकटीने पूर्ण केली. मी खरंच मनापासून तुमचे आभार मानते. धन्यवाद. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.